किल्लीचं नाव घोड किल्ला आहे. त्या किल्लीमध्ये राजा बाजीने सांगितलं राजा इथून पुढे तुम्हाला जावं लागेल, कारण गनिम पाठीमाग आलाय. राजा जगलं पाहिजे, राजा वाचलं पाहिजे, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. माझ्या बाजीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि बाजी सांगतात राजा विशाळगडावर पोहोचल्यावर तोफांची सलामी करा. तोपर्यंत हा बाजी किल्ला सोडणार नाही. 300 मोड्या बरोबर घेतले आणि माझ्या बाजीला किल्ला बनवायला सुरुवात केली. गजरच्या किल्लीमध्ये आज एक येतोय लाखाचा पोशिंदा पडता कामारे. सकाळच्या 7 वाजता खिंड लढवायला सुरुवात केली. गणित तुटून पडत होता. 300 माळे होते. दगडाची रांग लागली होती. भाल्यानं ठेचणं चालू होतं. गणित माझ्या राजापर्यंत पोहोचला नाही. आपल्या प्राणाची पर्वा न करणारा बाजूवादी दुपारच्या 12:30 पर्यंत अंग रक्त भंबाळ झालं होतं माझ्या बाजीचं. आता बाजीचं खिंड लढवणं सुरू होतं. आता बाजीची खिंड लढवणी चालू होती. तोपर्यंत आवाज येतोय का कान होते विशाळगडाकडे. दुपारचे 4 वाजले, तोफा वाजत नाहीत आणि आता बाजी खिंड सोडायला तयार आहे. आणि असा कसा हा बाजी स्थितीनं ओळखलं. बंदूकवाल्याला अन्न नेम घालायला लावले माझ्या बाजीवर. बंदूकवाल्याला नेम दिला, गोळी सोडली आणि बाजीच्या छातीमध्ये अर्थात घुसली. म्हणले का बाजीचा देह त्या खिंडीमध्ये पडला. आता बाजीच्या छातीतील गोळीनं काम केलं होतं. बाजीचं नरड घरघर वाजत होतं आणि आता बाजीचं शेवटचा क्षण जवळ आला होता. बाजीनं मावळ्यांना विचारावं विशाळ गडाच्या तोफांचा आवाज झाला का. मावळ्यांनी सांगावं बाजी अजून नाही तोफा वाजल्या. अरे ऐरा गैरा असता तर केव्हाच प्राण सोडून मोकळा झाला होता. महाराष्ट्राच्या मध्ये ते वाघ माझे बाजीराव देशपांडे होते. लाल बसरांचे लटपटता देऊन